बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या ऐवजी बँकेत बंद करून टाकायची अध्यक्ष महोदय। आता हे जे 4 ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती, म्हणजे जो काही योजना सरकारने याच सरकारने आणली होती अध्यक्ष महोदय। मग मंत्री महोदयांनी असं सांगावं की ठीक आहे आम्ही 750 कोटी, खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे 6000 कोटी रुपये वाचावे म्हणून कदाचित ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावा। नाही तर मग मंत्री महोदयांनी असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो, ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथं पैसे देणार नाही, आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो विमा कंपनी ऐवजी सरकार या 4 ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी सरकारने राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे। त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने ॲडिशनल 3 ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते, परंतु नवीन पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारचे 3 ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे। शेवटी पीक कापणी प्रयोग आहे, पंचनामे आहे, परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालं की जास्त झालं की काय झालंय, आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर त्याला त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडे भरपाई निश्चितपणे मिळेल।